पुण्यात राजकीय भूकंप, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा खळबळजनक आरोप। पुणे महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात असताना रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात थेट बॉम्ब टाकला आहे। गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या नव्हे तर प्रशासकीय राजवटीत चालली आहे। सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून निवडणूकच हायजॅक केली आहे, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे। निवडणूक जिंकण्यासाठी नियम, लोकशाही आणि जनतेचा कौल बाजूला सारून प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या आरोपामुळे पुण्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच संशयाची छाया पसरली आहे। ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर गेली 9 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, म्हणजे 5 वर्षातून पुढची 4 वर्ष आणि निवडणूक होतं। प्रशासक त्यांच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने तिथं कारभार करत होते आणि जनतेला वेठी धरून सामान्य जनतेला न्याय मिळत नव्हता आणि सत्ताधारीमधली काही लोक होती, मग तुम्ही पिंपरी चिंचवड पुणे असेल, यांनी हायजॅक केली निवडणूक। मग वार्ड रचना असेल, मतदान याद्या असतील, प्रभाग रचना असेल, हे हायजॅक केलं आणि या निवडणुका लोकशाही पद्धतीने होताना दिसत नाही। हा खरं तर लोकशाहीचा उत्सव आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत, पण ज्या पद्धतीने ह्या निवडणुका हायजॅक केल्या त्यामुळे कार्यकर्ता ह्याच्या पुढं कार्यकर्ता ही जात ही जमात ही संपुष्टात या निवडणुकीत येईल ह्याची भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते। आणि जर कार्यकर्ता जमात जर जिवंत ठेवायची असेल तर त्याला ताकद ह्या जनतेने दिली पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या चांगल्या वाईट काळामध्ये कार्यकर्त्यांचा संच ज्या वेळेला तुम्हाला अडचणी त्या वेळेला तुमच्या मागे उभा राहतो, तो उभा राहताना दिसणार नाही, ह्याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे। मला डोळ्यात तेल घालून ह्या निवडणुका पारदर्शक होण्यासाठी शिंदे साहेबांनी जे नेतृत्व आपण महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामध्ये वारकऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत कशी सत्ता न्यायची हे या महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ह्या निवडणुका होतील आणि 100% पुणेकर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे चांगलं यश शिवसेनेच्या पात्रात टाकतील, हा माझा विश्वास आहे।